श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशाला येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर व डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली। प्रशालेचे पर्यवेक्षक विनोद बिराजदार यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा प्रायोगिक दृष्टिकोन स्वीकारावा असे मार्गदर्शन केले। तरी शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं एवढंच म्हणेन की आत्ता आपण विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं स्वागत गीत सादर केलं। त्या स्वागत गीताचे बोल काय होते कोणाला आठवतं का, विसरलात? त्यांना माहित आहे, तुम्हाला काय माहित आहे? काही आठवतं का? ऐकलं ना? काय होतं त्याचं ध्रुवपद? काय होतं ध्रुवपद पेक्षा बोल काय होते? डोळे उघडून बघा गड्यांनो, बरोबर आहे ना? गडी हा शब्द कोणासाठी वापरलाय? तुम्हा सर्वांसाठी वापरलेला आहे। डोळे उघडून बघायला सांगितलंय, म्हणजे विज्ञानाकडे बघायचं म्हटल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आपले डोळे उघडे ठेवावे लागतात। विज्ञान समजून घ्यायचं असेल तर डोळे उघडे ठेवावे लागतात। आणि म्हणून त्यातला एक अतिशय गुळगुळीत अवघड शब्द तयार झाला, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन। म्हणजे नुसत्या डोळ्याने आपल्याला वस्तू दिसतात, पण त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या डोळ्यापाठीमागची दृष्टी आपल्याला दिसायला हवी। प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी निलप्पा जवळकोटे यांनी विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण केली। मी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात, मग तो टोकाचा चंद्रपूर जिल्हा असू दे, नागपूर असू दे, गडचिरोली असू दे किंवा धुळे, इकडे सातारा, सांगली, त्यानंतर पुणे, मुंबई, सोलापूर, त्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामध्ये माझे या विज्ञानाच्या व्याख्यानमाला आयोजित केले गेलेले आहेत। या व्याख्यानमालेमध्ये मला असं दिसून आलं की बऱ्याच शाळेमध्ये मुख्याध्यापक बोलत होते, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते, पण माझी ही जी शाळा आहे, आता मी मुद्दा म्हणतो माझी ही शाळा आहे कारण मी याच शाळेत शिकलेलो आहे। यावेळी ॲडव्होकेट R.S. पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी पवनचक्की, सोलर सिस्टम, जलशुद्धीकरण, ज्वालामुखी मॉडेल, सेन्सर हेल्मेट आदी प्रयोगांचे मॉडेल सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय बिराजदार व विनीत गरगडे यांनी केले, तर आभार कौस्तुभ चांगभले यांनी मानले।